तर वाशिममध्ये साखरेच्या दरामध्ये वाढ झाली आहे। दर 75 रुपयांवर पोहोचले। साखरेच्या होलसेल दरामध्ये 24 तासात हजारांची वाढ झालेली आहे। साखरेचे आजचे ठोक दर हे 7500 रुपयांवर पोहोचले। तर दहीहंडी गणेशोत्सव निर्बंधाविरोधात गणेश मंडळ आक्रमक झाले। पुण्यामध्ये गणेश भक्तांनी महाआरती केली। गणेशोत्सव आणि दहीहंडी कार्यक्रमात स्पीकर आणि डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। पुण्यातील अखिल मंडई शारदा गणपती समोर ही आरती जी आहे ती करण्यात आलेली होती। यावेळेला ठाकरे गटाचे वसंत मोरे देखील उपस्थित होते। तर पुण्यामध्ये गणेश भक्तांकडून महाआरती करण्यात आली। स्पीकर डीजेला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली। दहीहंडी आणि गणेशोत्सवामध्ये डीजेला आणि स्पीकरला परवानगी देण्यात यावी। पुण्यातील गणपतीच्या मंदिरामध्ये ही आरती करण्यात आलेली आहे। शारदा गणपती समोर अखिल मंडईमध्ये ही आरती जी आहे ती ठाकरे गट आणि इतर नागरिकांकडून करण्यात आल्याची माहिती मिळते। तर महाराष्ट्राच्या पशुवैभवाला आता राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे। महाराष्ट्रातील उमरडा गायीला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून मान्यता मिळाली आहे। मांडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली। ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या 14व्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान जो आहे तो पाहायला मिळाला। तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सहाय्यक निबंध सहकारी कार्यालयात राडा झालाय। जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीच्या ठरावावरून राडा झालाय। खोट्या सह्या करून ठराव पारित केला जात असल्याचा आरोप आहे। अधिकारी एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर गेल्याचाही आरोप आहे। खडसेंचे पीएस योगेश कोलतेंवरती आमदार चंद्रकांत पाटील भडकले। दरम्यान 4 तासांपासून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याची शिंदेच्या शिवसेनेची मागणी। No,